काल मी काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि आल्यानंतर खूप भूक लागली आणि पटकन काहीतरी करावं आणि ऊन लागल्यामुळे काहीतरी थंडही प्यावं असं वाटत होतं। तर पटकन काय होईल असं बरं, जेणेकरून आपल्याला पोटामध्ये थंड वाटेल आणि आपल्याला आपलं पोटही भरेल, असं काय करावं बरं असं डोक्यामध्ये विचार आला। तर एकदम पटकन होणारे आणि घरातल्या साहित्यामध्ये उपलब्ध असताना आज आपण एक थंड पेय बनवणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवय्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम पटकन होणारं पेय बनवणार आहोत, ते म्हणजे लस्सी। चला तर मग बनवायला सुरू करू। तर इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। हे घट्ट दही आहे आणि हे जास्त आंबट नाहीये। तर इथे अर्धा लिटर दहीसाठी इथे मी 2 वाट्या साखर घेत आहे। जर दही आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। तर या दह्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ। आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाहीये, या रवीनेच आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे। लस्सी पिल्याने पोटामध्ये थंड तर वाटतंच, पण पोटही भरतं। दही तर आपल्याकडे सगळ्यांकडेच उपलब्ध असतं आणि असं काहीतरी बाहेरून पेय आणण्यापेक्षा घरीच पटकन बनवलेलं कधीही चांगलंच। तर आता ह्याला 5 मिनिटे रवीने हलवून घेऊ, म्हणजे आपली ही साखर या दह्यामध्ये विरघळून जाईल। तर हे दही फ्रीजमध्ये ठेवलं असल्यामुळे आपल्याला बर्फ टाकण्याची काही आवश्यकता नाही। तर इथे आपले 5 मिनिटे रवीने घुसळून झालेलं आहे। आता आपली लस्सी तयार आहे। आता याला आपण ग्लासमध्ये काढून घेऊ। तर इथे आपली लस्सी बनवून तयार आहे आणि तुम्ही हे अशा प्रकारे लस्सी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।